मुंबईमध्ये पहाटे पावसाचा जोर वाढलेला आहे। दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। सकल भागामध्ये पाणी साचत असतं आणि आता हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। ही दोन दृश्ये आपण या ठिकाणी पाहताय। पहाटेच्या वेळची दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप, तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। दादर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं जोर धरलेला आहे। दादर आणि हिंदमाता परिसरातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी रस्त्यांवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत हिंदमाता या परिसरामध्ये। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो रस्ता आहे दादरहून सीएसटीच्या दिशेने जाणारा हा पूर्णपणे या ठिकाणी जलमय झालेला आहे। सकाळी जे नागरिक आता आपल्या कामाकरिता घराच्या बाहेर निघताय त्यांचे पाय आता पाण्यामध्ये पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पहाटेची वेळ झालेली आहे, लोकांची गर्दी वाढायला लागलेली आहे। मात्र पावसाचा जोर हा रात्रभरापासून कायम असून आता पहाटेच्या वेळेस कुठेतरी पावसाचं पाणी या रस्त्यांवरती साचायला सुरुवात झालेली आहे। बीएमसी कर्मचाऱ्यांच्या वतीनं पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलेलं असून पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र पंपिंग स्टेशनही काही करू शकणार नाही। पुन्हा एकदा काल सारखीच मुंबई आज सुद्धा तुंबेल। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।